सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अर्थात सर्व शुभ गोष्टींमध्ये मंगल असणारी, कल्याणकारी, सर्वांच्या इच्छा पूर्ण करणारी, सर्वांना आश्रय देणारी, त्रिनेत्रधारी म्हणजे त्रिकालाचं ज्ञान असणारी, भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ जाणणारी म्हणजे सर्वव्यापी अशा त्या मा दुर्गा देवीच्या चरणी माझा नमस्कार. तिला मनापासून वंदन. सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर नवरात्र सुरू झालेली आहे आणि येणारा प्रत्येक सण मला वाटतं आपल्यासारख्या संसारी माणसांसाठी एक अलार्म असतो, आपल्याला आतून जागा करण्यासाठी. बघा हा, आपण वर्षानुवर्ष हे सगळे सणवार साजरे करतो, त्याच्यामध्ये त्या अलौकिक शक्तींच्या रूपाचं, गुणाचं कौतुक करतो. पण हे करत असताना त्या अलौकिक रूपाकडून, गुणांकडून आपण आता थोडं शिकलं पाहिजे. आपण तेवढ्यापुरतच आपल्या विचारांमध्ये बदल घडवतो, म्हणजे ते गुण आपण सुद्धा अंगी बाळगायला हवेत, तेव्हाच आपलं हे आयुष्य परिपूर्ण होणार आहे. जेव्हा पण आपण ही सकारात्मक किंवा तेजस्वी ऊर्जा घेतो, ती आपण अगदी मनामनात साठवून ठेवतो. पण ती जी ऊर्जा आहे ती अधिकाधिक वाढवण्याचं काम आपलं आहे. आता आपण संसारी माणसं, कुणीही सर्वगुण संपन्न नाही. आपला प्रयत्न काय असला पाहिजे की हळूहळू आपल्यातले जे काही दोष आहेत ते कमी करून ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या आत्मसात करूया. म्हणजे आपण ज्या चैतन्याची पूजा करतो त्या चैतन्याकडनं बरंच काही शिकण्यासारखं असतं. त्यामुळे प्रेम, दया, क्षमा, शांती, निस्वार्थ भाव, निष्ठा, संयम हे फक्त शब्द नाहीत. हे सगळे गुण आता आपण आत्मसात केले पाहिजेत. आपल्या रोजच्या जगण्यात ते वापरायला पाहिजे. आणि जेव्हा हळूहळू आपण आपले दोष असे दूर करत जाऊ आणि हे सगळे जे काही गुण आहेत ते आत्मसात करत जाऊ, तेव्हा आपलं आयुष्य खूप सकारात्मक आणि आनंदी होईल. आता अध्यात्म म्हणजे आधी स्वतःला ओळखा. तुमचा आचार, विचार आणि उच्चार चांगले आहेत ना हे तपासून बघायला हवा. माणूस म्हणून आपली उंची अधिकाधिक वाढवायला हवी, तरच आपले हे सण आपण खऱ्या अर्थाने साजरे करू असं आपल्याला म्हणता येईल.